संतांच्या संगतीत जावं लागतं तेव्हाच भगवान परमात्मा प्राप्त होतो. झालं असं, एका गावामध्ये एक महाराज मुलगा राहत होता. तो मुलगा असा होता, नको ते खायला लागला, नको ते प्यायला लागला, नको तिकडं जायला लागला, नको त्याच्या संगतीत सुद्धा राहायला लागला. महाराज अशा मुलाला घरचे लवकर वैतागतात. घरचे वैतागले महाराज. त्याला सांगून बघितलं, समजून बघितलं, शिक्षाही करून बघितली, पण सुधारायला काय तयार नाही महाराज. मग यांनी विचार केला की आपल्या गावाच्या कडेलाच एक आश्रम आहे, त्या आश्रम मध्ये याला नेऊन टाकू, म्हणजे हा सुधारला तर. आणि महाराज आमच्याकडे सगळे असेच येतात बघा, हे दिसतात महाराज, हे साधे समजू नका. यांनी अख्या गावाची गाव वैतागलेली आहे महाराजांना. आम्हाला बरेच पालक असे भेटतात, महाराज तो लय आजपळ पोरग आहे, लय विचित्र पोरग आहे, बघा तुमच्याच्याने सुधारला तर सुधारला महाराज. आणि महाराज परंतु एक लक्षात ठेवा, हे जे आलेत ना, हे माझ्या भगवान ज्ञानोबारायाच्या संगतीत राहतात. म्हणून महाराज आज महाराष्ट्रात कीर्तनकार म्हणून फिरतात महाराज. कीर्तनकार म्हणून फिरण्याचं भाग्य जर कशामुळे असेल तर माझ्या ज्ञानोबारायाच्या संगतीमुळे, माझ्या ज्ञानोबारायाच्या दर्शनामुळे होतं बघा. म्हणून तो त्या घरच्यांनी त्या महाराजांकडे गेले, महाराज हा नको ते खातो, नको ते पितो, म्हणजे गुटखा म्हणू नका, मावा म्हणू नका, दारू गांजा, वैश्याच्या घरी देखील हा सगळ्या गोष्टी करतो महाराज. बघा काही सुधारला तर सुधारला. त्यावेळेस त्या महाराजांनी त्या मुलाकडे बघितलं, काय रे बाबा राशील काय ते. मग महाराज स्टॉकची व्यवस्था झाली कुठं पण. सांगते ठीक आहे, काय हरकत नाही, पण इथं करू काय, काहीच करू नको म्हणे, खाऊन 2 टाइम झोप म्हणे. इथं काय करायचं, फक्त खायचं. आणि जसं गावबा महाराजांच्या जीवनामध्ये झालंय बघा, खाऊन फक्त काय करत होते, झोपत होते. महाराज त्याला सांगितलं खाऊन काय करायचं, झोपायचं महाराज. आणि महाराज त्याचा दिनक्रम चालू झाला. हे पूर्ण रोज सकाळी उठायचे, 4 वाजता पाखवाची प्रॅक्टिस, परत सकाळ 7 वाजता विष्णू सहस्त्रनामाचा पाठ, आपला भगवद्गीतेचा पाठ, हे सगळं पाठ व्हायचे महाराज. त्यानंतर सकाळ काकडा चालू असायचा, हे सगळं महाराज ऐकायचा. महाराज याला असं वाटायचं, काय राव इथे भणभण लावली यांनी, काय एक किरकिरी लावली, आपली किरकिरी असते का. बरेच मासे असे असतात महाराज. गावात सप्ताह चालू झाला, लावली इथे भणभण चालू. तसं त्याने सांगितलं काय राव ही भणभण. त्यांनी 1-2 दिवस ऐकून घेतलं. तिथे अरे काय वाजवतो रे म्हणला, इथे बंद काय. रोज सकाळ माणसाचा साखर झोपेचा टाइम, आणि तुम्ही सकाळ उठा जागेवर आता म्हणता, काय भेटत तुम्हाला उठा जागेवर आता म्हणले नाही. महाराज ते साधकांनी तुझं काकडा बंद केला, गुपचूप तेरीशी राहिले महाराज. साधू महाराजांकडे गेले, महाराज याने आज आम्हाला प्रश्न केलाय, काय केलाय. काय नाही म्हणे. त्यांनी विचारलं उठा जागेवर आहे आता म्हणल्याने काय होतं म्हणे. हे तुम्ही हरी हरी म्हणताय, हरी हरी म्हणल्याने काय होतं. महाराज त्या ठिकाणी साधू महाराज म्हणले, तर उद्या जर त्यांनी असं विचारलं त्याला माझ्याकडे पाठवा म्हणे. आणि महाराज दुसऱ्या दिवशी देखील काकडा चालू झाला. त्याने परत काकडा थांबला. तरी हे बघ आम्हाला थांबू नका, आम्ही थांबणार. तुला विचारायचं ना, ज्याने तुला इथं ठेवलं त्याला जाऊन विचार म्हणे. ते गेला तिथं साधू महाराजांसमोर. आणि साधू महाराजांसमोर गेल्यानंतर साधू महाराजांनी विचारलं, का रे बाबा कसं काय इकडं. महाराज काय नाही, काय म्हणे रोज म्हणे तुमची इथं सकाळ पाखवाची प्रॅक्टिस, काकडा आणि तुमचं काय चालू राहतं म्हणे. हे काय मिळतं तुम्हाला, हे घेतल्याने काय मिळतं. तुम्ही काय म्हणतो आम्ही, काय घेतो आम्ही. ती म्हणे काय म्हणे तुम्ही रोज रामकृष्णारी घेता, हे रामकृष्णारी घेतल्याने का. साधू महाराज म्हणे बस रामकृष्णारी म्हणला ना, थांब या ठिकाणी पुढे बोलू नको. पण त्यांनी सांगितलं हा जो प्रश्न तुम्हाला विचारलाय ना, जेव्हा तुला कोणी विचारेल रामकृष्ण हरी म्हणल्याने काय होतं, तर हे काय करशील, जाऊन प्रत्येकाला विचारशील जे मिळतं ते मला द्या. जरी तर रामकृष्णाची किंमत कोणी करायला लावली, त्यांना हेच सांगायचं की रामकृष्णारी म्हणल्याने काय मिळतं मला ते पाहिजे ते द्या. तो निघून गेला महाराज घरी. त्याचा तुझा उद्धार झाला, जा घरी. तू घरी गेला, कालवश महिन्यात तो गेला महाराज, मेला. आणि गेल्यानंतर महाराज तो यम दरबारी गेला. आणि यम दरबारी गेल्याच्या नंतर महाराज यमदेवाने विचारलं, चित्रगुप्ता कस काय आता 7-12. महाराज बाबा चित्रगुप्ताने 7-12 बघितला. बाबा म्हणे याने आयुष्यात लईत लोन घेतलेत म्हणे, एकही लोन फेडलं नाही म्हणे याने अजून. पार आणि सबसिडी तर कधी घेतलीच नाही म्हणे. पण चित्रगुप्ताने थांबा म्हणे,
यानं एकदा सबसिडी घेतली म्हणे, एकच सबसिडी घेतली आयुष्यात, एकदाच रामकृष्ण हरी म्हणला म्हणे. रामकृष्ण हरी म्हणला, ठीक आहे म्हणे. मग त्याला विचारलं, का रे बाबा, हे जाऊ दे बाकीचं, या रामकृष्णाच्या बद्दल तुला काय द्यायचं? ते मला काय माहित काय द्यायचं, तू मला माहित. या रामकृष्णाच्या बद्दल जे मिळतं ते द्या. यमदेवने सांगितलं, बाबा आपल्याला तर काय माहिती राम, बरं याने आयुष्यात एकदाच रामकृष्ण हरी म्हणला, आणि एकदा रामकृष्णाच्या म्हणल्यानंतर काय द्यायचं? बरं भजन केलं असतं ठीक आहे, आपण त्याला तिकडे पाठवलं असतं, परंतु या ठिकाणी एकदा रामकृष्ण हरी म्हणला, काय द्यावं बायाला? त्यावेळेस मला काय माहित नाही, मला फक्त पापाची शिक्षा करण्याचं माहिती आहे. ही रामकृष्ण एकदा म्हणले शिक्षा काय माहित नाही. तर मग चित्रगुप्ता काय करायचं? काय नाही म्हणे, आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ म्हणे. हे ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाने बघितला एक महात्मा चित्रगुप्त, साक्षात यमदेवता, इथं धर्मराज. या धर्मराज, कसं काय आज आमच्या ब्रह्मलोकाचं नाही केलं? सांगितलं काय नाही म्हणे, ते याने एकदाच रामकृष्ण आहे म्हणलं, काय देऊ रामकृष्णाच्या बदल्यात? त्याने सांगितलं, हे बघ बाबा, माझ्याकडे फक्त उत्पत्तीचं हे म्हणे कारण आहे, मी फक्त काय करतो? उत्पत्ती करण्याचं काम करतो, या जगाचं निर्माण करण्याचं काम माझ्याकडे दिले म्हणे भगवंताने, बाकीचं पुढचं काय मला माहित नाही म्हणे. मग ते म्हणे, ज्याचं नाव आहे त्याला विचारू म्हणे आपण. कोणाचं नाव आहे? राम. हा, हे महाराज सगळे वैकुंठ लोकात आली सगळी यात्रा, ब्रह्मदेव, चित्रगुप्त, धर्मराज आणि हा एक महात्मा. महाराज साक्षात भगवान परमात्मा उठून म्हटले, साष्टांग नमन केला, कोण एवढा मोठा महात्मा आला म्हणे आपल्यापाशी? तर सांगितलं काय अडचण आहे, कसं काय तिकडे सगळे मिळून आले? त्यांनी सांगितलं काय नाही म्हणे, या बाबा एकदाच रामकृष्ण हरी म्हणला म्हणे, रामकृष्ण हरी बदल्यात काय द्यायचं म्हणाला? ते भगवान परमात्मा उघड्यापाशी नागडं गेलं, रातभर हे कुडकुडून मेलं म्हणे. त्याने कसं काय? ते म्हणे, अगोदरच माझे भक्त मला म्हणतात, तुझ्या नामाचा महिमा, एक तर माझ्या नावाचा महिमा मला माहित नाही, तुम्ही माझ्यापाशी आले म्हणे. त्यानंतर महाराज तिथून त्यानंतर त्यांनी सांगितलं, एक काम करू आपण म्हणे, भगवान शंकर रात्र दिवस भजन करतायत म्हणे, काय करताय आपण त्यांना विचारू. पण भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शंकरला विचारलं की भगवंता, हे नाम घेतल्याने काय मिळतं? तुम्ही रात्रंदिवस भजन करता, भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. काल किरण महाराजांनी सांगितलं का ते, राम सदाशिव पूजी, सदाशिव राम पूजी, रामपूजी सदाशिव. महाराज त्यांनी सांगितलं, हे बघा शंकर, हे बघा मला काही माहित नाही, मला फक्त आनंद मिळतोय म्हणून मी नाम घेतो. पण हे सांगितलं, मग आता करायचं काय? आपल्या तिन्ही देवाला जर पंचायत पडली असेल किंवा तिन्ही देवाला जर प्रश्न पडला असेल, याला काय द्यावं? एक काम करा. ते भगवान विष्णू सांगितलं, एक काम कर, तुला हे नाम घ्यायला पण सांगितलं म्हणे. काय करायला सांगितलं? नाम घ्यायला. तिकडे चालू म्हणे आपण. महाराज सगळे त्या साधू महाराजांच्या आश्रमात आले आणि साधू महाराजांच्या आश्रमात आल्यानंतर महाराज साधू महाराजांनी साष्टांग नमस्कारच केला महाराज. कारण की तिन्ही देव आणि धर्मराज एकत्र महाराज येणं शक्य आहे का? महाराज एवढं धर्मराज तिन्ही देव एकत्र आले, नमस्कार केला. नमस्कार करताना सांगितलं, काय व्यवस्था करू, काय सेवा करू देवा आपली? त्याने सांगितलं, काही सेवा करू नको म्हणे, आम्हाला एक प्रश्न पडला या ठिकाणी. काय प्रश्न आहे तुमचा? त्याने सांगितलं की महाराज याने एकदाच तुम्हाला हा तुमच्या जवळ राहिला. हो राहिला म्हणे. याने एकदाच रामकृष्ण हरी म्हटलंय. म्हणलं म्हणे, पण आम्हाला पंचायत पडली की रामकृष्ण हरीच्या बद्दल त्याला द्यायचं काय? मला ते म्हणे, आता देवा तुम्ही मला विचारावं, रामकृष्ण हरीच्या बद्दल त्याला द्यायचं काय? त्याने सांगितलं, नाही तुम्ही सांगा साधू महाराज काय द्यायचं? त्याने साधू महाराज म्हणतात, बाबा जर तुम्हाला द्यायचं असेल तर काय? कारण की त्यांनी एकदाच काय केलंय, मुखात नाम घेतलंय. कारण मुखी नाम हाती, एकदा रामकृष्ण हरी म्हणला. कशामुळं? साधूच्या संगतीत गेल्यामुळं. साधूच्या संगतीत गेला नसता तर काय झालं असतं? पतनाला गेला असता. म्हणून नाथ महाराज या ठिकाणी संतांचे पाय